जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आली जय भीम पदयात्रा। जिल्हा प्रशासनाच्या पदयात्रेचा अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे फज्जा। आज दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त जय भीम पदयात्रा काढण्यात आली। शहरातील नूतन वसाहत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या पदयात्रेला सुरुवात झाली। शहरातील विविध मार्गावरून ही पदयात्रा मस्तगड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ दाखल झाली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून या पदयात्रेचा समारोप करण्यात आला। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती उद्या सर्वत्र साजरी होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर आज जालना शहरात जिल्हा प्रशासनाच्या पदयात्रेच्या अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळेच फज्जा उडाल्याचं दिसून आलं। जय भीम पदयात्रा काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले। मात्र या पदयात्रेत जिल्हा प्रशासनाचे कोणतेही अधिकारी हजर नव्हते। शिवाय जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सुद्धा या पदयात्रेला दांडी मारल्याचं पाहायला मिळालं। सर, मला काय सांगाल, जालन्यामध्ये जय भीम पदयात्रा संपन्न झालेली आहे, काय सांगणार उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणार आहे, कसं प्रतिसाद द्याल? सर्वप्रथम मी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि आज जय भीम पदयात्रा केंद्र सरकारच्या वतीने भारतभर राबवत आहोत। त्याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यामध्ये हा जो पदयात्रेचा कार्यक्रम आहे, तर त्या कार्यक्रमानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। परंतु आज जिल्हा क्रीडा विभाग आणि प्रशासन असेल किंवा क्रीडा विभागातील अंतर्गत समन्वयाच्या अभावामुळे आज या ठिकाणी गर्दी कमी दिसत आहेत। माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी 11 तारखेला या संदर्भात जिल्हा क्रीडा विभागाच्या काही अधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती। यांना वेळ मिळून सुद्धा यांनी पाहिजे त्या ठिकाणी तसा प्रचार प्रसार केला नसल्या कारणाने आज मोजकेच लोक या ठिकाणी आलेले। खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे। प्रशासकीय यंत्रणा आज जरी सर्व प्रशासनाच्या वतीनं कार्यक्रम आहे, परंतु काही मोजके खाजगी शाळेतील शिक्षक आणि क्रीडा विभागाचे 2च अधिकारी या ठिकाणी। खरं इथं प्रत्येक क्रीडा विभागाचा नसेल तर जिल्हा परिषद आहे, पोलीस प्रशासन आहे, प्रशासनातील प्रत्येक विभागाने स्वतःहून स्वयंस्फूर्तीने सहभाग घ्यायला पाहिजे होता, परंतु तसं दुर्दैवाने झालं नाही। ही एक आमच्यासारख्या खेळाडूंना किंवा खेळाच्या संघटना चालवत असताना ह्या गोष्टीची आम्हाला शोकांतिका वाटते। मॅडम, पदयात्रा काय काढण्यात आली आहे? विद्यार्थ्यांमध्ये व जनसामान्यांमध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यामध्ये त्यांचे जे गुण होते ते सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे व जनजागृती याच्यामुळे झाली पाहिजे। याकरिता सरकारने हे यात्रेसाठी प्रोत्साहित केलेले होते। विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केलेले होते की या पदयात्रेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, याकरिता ही पदयात्रा। मॅडम, शिक्षणाधिकारी व इतर कोण दिसत नाहीये, त्यांना काही निरोप दिले होते मॅडम आपण? सर, निरोप सगळ्यांना दिलेले होते, पत्रव्यवहार झालेले होते, पण मात्र या ठिकाणी कोणी आलेलं नाही मॅडम। सर, त्याबाबत मी सांगू शकतो।